श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 60वा सर्ग वाचूया. राक्षसांचा राजा रावण मिथिलेश कुमारी सीतेविषयी काममोहित झालेला असल्यामुळे त्याचे हितचिंतक आणि बिभीषणादी सुहृद त्याचा अनादर करू लागले होते. ते त्याच्या दुष्कृत्यांची निंदा करीत होते. त्याच्या पापकर्मामुळे ते त्याला पापी म्हणत होते. या सर्व कारणांनी तो चिंताक्रांत आणि कृश होत होता. तो अत्यंत कामपीडित होऊन वारंवार विदेह कुमारीचे चिंतन करीत होता. म्हणून युद्धाची वेळ आली तरी त्यावेळी मंत्र्यांची आणि सुहृदांची सल्लामसलत करून त्याने युद्ध हेच समयोचित कर्तव्य आहे असा निश्चय केला. मग तो सोन्याच्या जाळीने आच्छादलेल्या तसेच रत्नांनी पोवळ्यांनी विभूषित अशा एका विशाल रथावर आरूढ झाला. त्या रथाला कुशल अश्व जोडलेले होते. महान मेघांच्या गर्जनेप्रमाणे घरघर असा आवाज करणाऱ्या त्या उत्तम रथावर आरूढ होऊन राक्षस श्रेष्ठ दशग्रीव सभाभवनाकडे निघाला. त्यावेळी राक्षसराज रावणाच्या पुढे ढाल तलवार तसेच सर्व प्रकारची आयुधे धारण करणारे बहुसंख्य राक्षस योद्धे जात होते. त्याचप्रमाणे तरतऱ्हांच्या आभूषणांनी विभूषित आणि नाना प्रकारचे विक्राळ वेश केलेले अगणित निशाचर त्याच्या डावी उजवीकडून आणि पाठीमागून जात होते. रावणाने प्रस्थान करताच खूपसे अतिरथी वीर रथ मत्त गजराज आणि खेळामधून तरतऱ्हांची चाल दाखविणारी घोडी यावर स्वार होऊन ताबडतोब त्याच्या पाठीमागे निघून गेले. कोणाच्या हातात गदा आणि परिघ शोभत होते. कोणी शक्ती आणि तोमर घेतलेले होते. काही लोकांनी परशु धारण केले होते तर अन्य राक्षसांच्या हाती शूल चमकत होते. मग तेथे सहस्रावधी वाद्यांचा महान घोष होऊ लागला. रावण सभाभवनाकडे जात असताना तुमुल शंखध्वनी होऊ लागला. त्याचा तो विशाल रथ आपल्या चाकांच्या घरघराटाने सर्व दिशांना प्रतिध्वनित करीत सहजपणे शोभाशाली राजमार्गावर जाऊन पोहोचला. त्यावेळी राक्षसराज रावणावर धरलेले निर्मल श्वेतछत्र पूर्णचंद्राप्रमाणे शोभत होते. त्याच्या डाव्या उजव्या बाजूंना शुद्ध स्फटिकांचे दंड असलेल्या चौऱ्या आणि पंखे शोभत होते. त्यांना सुवर्णाच्या मंजिरी करून आणखी सुशोभित केले होते. मार्गात दोन्ही बाजूंना उभे असलेले सर्व राक्षस दोन्ही हात जोडून रथावर बसलेल्या राक्षस शिरोमणी रावणाला शिर झुकवून वंदन करीत होते. राक्षसांनी केलेली स्तुती, केलेला जय जयकार आणि दिलेले आशीर्वाद ऐकत तो शत्रुदमन महातेजस्वी रावण त्यावेळी विश्वकर्म्याने निर्मिलेल्या राजसभेत जाऊन पोहोचला. त्या सभेच्या फरशीमध्ये सोन्या चांदीचे काम केले होते. मधून मधून विशुद्ध स्फटिकही जडविलेले होते. त्यांच्यावर सुवर्ण धाग्यांनी कशिदा केलेल्या रेशमी चादरी अंथरलेल्या होत्या. ती सभा सदैव आपल्या प्रथेने उज्ज्वल दिसत होती. 600 पिशाचे तिचे रक्षण करण्याच्या कामी गुंतलेली होती. विश्वकर्म्याने तिला खूपच सुंदर बनविले होते. आपल्या शरीराने सुशोभित होणाऱ्या महातेजस्वी रावणाने सभेत प्रवेश केला. त्या सभाभवनात वैडूर्यमण्यांचे बनविलेले एक विशाल आणि उत्तम सिंहासन होते. त्यावर अत्यंत मुलायम कातडे असलेल्या प्रियक नावाच्या हरिणाचे चर्म पसरलेले होते आणि त्यावर मसनदही ठेवलेली होती. रावण तिच्यावर बसला आणि मग त्याने आपल्या शीघ्रगामी दूतांना आज्ञा दिली, तुम्ही लवकरात लवकर इथं उपस्थित असणाऱ्या सुविख्यात राक्षसांना माझ्यापाशी बोलावून घेऊन या. कारण शत्रूशी सामना करण्याचं महान काम मजवर येऊन पडलं आहे. ही गोष्ट मी नीटपणे समजून घेतली आहे. साऱ्या सभासदांनी इथं एकत्र येऊन त्यावर विचार विनिमय करावा अशी माझी इच्छा आहे. रावणाचा तो आदेश ऐकून ते राक्षस लंकेत सर्वत्र हिंडू लागले. ते एक एक घर, विहारस्थान, शयनागार आणि उद्यान या ठिकाणी जाऊन महत्त्वाच्या राक्षसांना हुडकून काढीत आणि मोठ्या निर्भयपणाने त्या सर्व राक्षसांना राजसभेत बोलविण्याविषयी प्रेरित करीत.
तेव्हा त्या राक्षसांपैकी कोणी रथावर आरूढ होऊन आले, कोणी मत्त हत्तीवर, तर आणखी कोणी मजबूत घोड्यावर स्वार होऊन आपापल्या स्थानापासून निघाले. खूपसे राक्षस पायीच निघाले. त्यावेळी धावणाऱ्या रथांनी, हत्तींनी आणि घोड्यांनी व्यापलेली ती लंकापुरी पुष्कळशा गरुडांनी आच्छादलेल्या आकाशाप्रमाणे शोभिवंत दिसत होती. सभास्थानापाशी पोहोचल्यावर आपापली वाहने आणि नाना प्रकारच्या स्वाऱ्या बाहेरच ठेवून ते सारे सभासद पायीच त्या सभाभवनात प्रविष्ट झाले. जणू खूपसे सिंह पर्वताच्या गुहेत घुसावे तसे ते आत घुसले. तेथे पोहोचल्यावर त्या सर्वांनी राजाचे पाय पकडले. राजानेही त्यांचे आगत स्वागत केले. त्यानंतर काही लोक सोन्याच्या सिंहासनावर, काही जण चटईवर, तर काही जण साधारण बिछायत घातलेल्या जमिनीवरच बसले. राजाज्ञेने त्या सभेत एकत्र जमून ते सारे राक्षसराज रावणाच्या आसपास यथायोग्य आसनांवर बसले. यथायोग्य भिन्न भिन्न विषयात उचित सल्लामसलती देणारे प्रमुख मंत्री, कर्तव्य निश्चित करण्यात पांडित्याची प्रचिती दाखविणारे सचिव, बुद्धिदर्शी सर्वज्ञ, सद्गुणसंपन्न उपमंत्री, तसेच इतरही खूपसे शूरवीर संपूर्ण अर्थाच्या निश्चयासाठी आणि सुखप्राप्तीच्या उपायावर विचार करण्यासाठी त्या हेमवर्णी सभास्थानी शेकडोंच्या संख्येने उपस्थित झाले. त्यानंतर विभीषणाने देखील एका सुवर्णमंडित सुंदर अश्वांनी युक्त विशाल श्रेष्ठ आणि शुभकारक रथावर आरूढ होऊन आपल्या वडील भावाच्या सभेत येऊन पोहोचला. कनिष्ठ बंधू विभीषणाने प्रथम आपले नाव सांगितले, मग मोठ्या भावाच्या चरणावर मस्तक ठेवून वंदन केले. अशा प्रकारे शुकाने आणि प्रहस्ताने देखील वंदन केले. तेव्हा रावणाने त्या सर्वांना यथायोग्य अशी वेगवेगळी आसने दिली. सुवर्ण तसेच नाना प्रकारच्या मण्यांच्या आभूषणांनी विभूषित असलेल्या त्या राक्षसांनी सुंदर वस्त्रे धारण केली होती. त्या राक्षसांनी विनटलेल्या त्या सभेत सगळीकडे अगरू, चंदन तसेच पुष्पहारांचा सुगंध दाटलेला होता. त्यावेळी त्या सभेचा कुठलाही सदस्य असत्य बोलत नव्हता. ते सारे सभासद आरडाओरडा करीत नव्हते आणि जोरजोरात बोलतही नव्हते. ते सर्वजण स्वयंसिद्ध आणि भीमपराक्रमी होते. ते सारे आपल्या स्वामीचा रावणाच्या मुखाकडे पाहत होते. त्या सभेत शस्त्रधारी, महाबली, मनस्वी वीर आल्यावर त्यांच्या मध्यभागी बसलेला मनस्वी रावण जसा वसूमध्ये वज्रधारी इंद्र दैदिप्यमान व्हावा तसा आपल्या प्रभेने प्रकाशित होऊ लागला. शत्रुविजयी रावणाने त्या संपूर्ण सभेचे समीक्षण करून सेनापती प्रहस्ताला बोलाविले आणि तो म्हणाला, सेनापती, तू सैनिकांना अशा आज्ञा दे की ज्या योगे चतुर्विध विद्यात पारंगत असलेले योद्धे नगर रक्षणाच्या कामी सज्ज राहतील. रथी, घोडेस्वार, हत्तीस्वार आणि पायदळ अशा चारी प्रकारचे सैनिक सज्ज असू दे. आपल्या मनावर ताबा असलेल्या प्रहस्ताने राजाज्ञेचे पालन करण्याच्या इच्छेने सर्व सेना नगराच्या आत आणि बाहेर यथायोग्य स्थानावर पसरवून ठेवली. नगर रक्षणाच्या कामी सारी सेना नियुक्त केल्यावर प्रहस्त राजा रावणासमोर आला आणि म्हणाला, राक्षसराज, तुम्ही महाबली महाराज आहात. तुमची सेना मी नगराच्या आत आणि बाहेर यथायोग्य स्थानी नेमली आहे. आता तुम्ही स्वस्थ चित्तानं तुम्हाला अभिष्ट असलेल्या कार्याचं संपादन करावं. राज्याचा हितचिंतक असलेल्या प्रहस्ताचे ते म्हणणे ऐकून तो सुखेच्छू रावण आपल्या सुहृदांना म्हणाला, सभासदांनो, धर्म, अर्थ आणि कामविषयक संकट उपस्थित झाल्यावर तुम्हीच प्रिय अप्रिय, सुख आणि दुःख, लाभ आणि हानी आणि हिताचा विचार करण्यास समर्थ आहात.
तुम्ही सर्वांनी सदैव परस्पर विचारांनी ज्या ज्या कामांचा प्रारंभ केला आहे ती सर्वच्या सर्व माझ्यासाठी कधीही निष्फळ झाली नाहीत. ज्याप्रमाणे चंद्र ग्रह आणि नक्षत्रांसह मरुद्गणांनी घेरलेला इंद्र स्वर्गाच्या संपत्तीचा उपभोग घेत असतो, त्याचप्रमाणे तुमच्यासह मीही लंकेच्या प्रचूर राजलक्ष्मीचा उपभोग घेत राहावं एवढीच माझी इच्छा आहे. मी जे काम केलं आहे ते मी पूर्वीच तुमच्या समोर ठेवून तुमचा पाठिंबा घेऊ इच्छित होतो, परंतु त्यावेळी कुंभकर्ण झोपलेला होता म्हणून मी तो विषय सर्वांसमोर मांडला नाही. समस्त शस्त्रधारकात श्रेष्ठ असलेला कुंभकर्ण 6 महिन्यांपासून झोपेत होता. आता तो जागा झाला आहे. इथे 60वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 61वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.